श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दास याचा अर्थ सदा सर्वदा जो परमेश्वराच्या सान्निध्यात आहे, जो त्याच्या भोवती सतत घुटमळतो आहे, अशा या दासाला प्रेमळ आई बापाच्या भूमिकेतून केलेला बोध म्हणजे दासबोध. ज्याचे श्रवण मनन वाचन केल्याने आपल्या सर्व ग्रंथी पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र होतात. मुळात देहबुद्धीच्या ग्रंथी इतक्या घट्ट आहेत की त्या सोडू म्हटल्या तरी सुटत नाहीत. दासबोधामुळे अहंकाराने घट्ट बांधून ठेवलेल्या ग्रंथी नकळतपणे सहज मुक्त होतात आणि अंतरंगातील समाधान सतत वृद्धिंगत होत जाते. दासबोध हा कालातीत ग्रंथ आहे. प्रत्येक समाज व्यवस्थेत मनुष्य जेव्हा जेव्हा परमार्थामध्ये गोंधळून जातो तेव्हा तेव्हा दासबोध सारखा सूर्यच त्याच्या अंतःकरणात प्रकाश देतो. दशक 1 स्तवन नाम. या दशकात श्री गणेश, शारदा, सद्गुरू, संत, कवी, श्रोते, परमार्थ व सांताकडून अनंताकडे झेप घेणारा मनुष्य देह यांचे जीवनातील आणि अध्यात्म साधनेतील महत्त्व सांगून त्यांचे स्तवन केले आहे. दशक 1 समास 1 ग्रंथारंभ. श्री समर्थांना मानसशास्त्र बरोबर कळले होते, म्हणून त्यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीलाच या ग्रंथाच्या श्रवणाचे फल काय हे सांगितले आहे. श्री समर्थ स्वतःच निरागस बालकासमान प्रश्न विचारतात. आपल्या या ग्रंथाचे नाव काय? ग्रंथ लिहिण्याचा हेतू काय? ग्रंथात कोणते विषय मांडले आहेत? ग्रंथाच्या अभ्यासाचे फल काय? ग्रंथातील प्रमेयांना आधार कोणते? आणि आपण स्वतःच त्याची उत्तरे देतात. श्रीराम. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त, काय आहे श्रीराम. श्रोते विचारत आहेत की हा कुठला ग्रंथ आहे, यात काय सांगितले आहे. त्याच्या श्रवणाने म्हणजेच त्याच्या अभ्यासाने, चिंतनाने, मननाने आम्हाला काय लाभ होणार आहे. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद, भक्ती मार्ग श्रीराम. श्री समर्थ सांगतात, या ग्रंथाचे नाव दासबोध आहे. यात गुरु शिष्यांचा संवाद आहे. संवादातला सच्चिदानंद आणि सत्याचा आहे. त्याच्या आधारे जिथे बोलणे होते तो संवाद. भक्तीच्या मार्गाचा पुरस्कार करणारा हा ग्रंथ आहे. भक्ती म्हणजे निरातिशय प्रेम, भगवंतावर निरातिशय प्रेम करायला शिकवणारा हा ग्रंथ आहे. यात सांगितलेला भक्तिमार्ग सर्वांना अंगीकारता येईल अशा सोप्या सरळ भाषेत सांगितला आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण, निरोपिले श्रीराम. या ग्रंथात श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पूजन, वंदन, दास्य, सख्य, पादसेवन आणि आत्मनिवेदन अशा नवविधा भक्ती, ब्रह्मज्ञान तसेच वैराग्याचे लक्षण सांगितले आहे. भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव, इये ग्रंथी श्रीराम. भक्तीच्या मार्गाने गेले असता निश्चितपणे भगवंताची प्राप्ती होते, असा अभिप्राय या ग्रंथाचा आहे. अंतःकरणात जे ज्ञान निर्माण होणार आहे त्या ज्ञानाचे विविध पैलू या ग्रंथात सांगितले आहेत. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे श्रीराम. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो,
बोलिला असे श्रीराम. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय, बोलिला असे श्रीराम. आत्मोन्नती होण्यासाठी भक्तीला ज्ञानाचा स्पर्श होऊन परमेश्वराचे साक्षात दर्शन घडून येण्याचा निश्चित मार्ग यात सांगितला आहे. भक्तीचे निश्चित स्वरूप कोणते, शुद्ध ज्ञान कोणते, आत्मस्थिती म्हणजे काय, या सर्व शंकांचे निरसन या ग्रंथात केले आहे. शुद्ध उपदेश, सायुज्य मुक्ती, मोक्षप्राप्तीचे लक्षण यांचे निश्चित रूपात निरूपण केले आहे. शुद्ध आत्मस्वरूप कसे असते, विधेय अवस्था कशी असते, अलिप्तपणाचा नेमका काय अर्थ आहे, हे यात सांगितले आहे. मुख्य देव कोणता, खरा भक्त कोण, जीव शिवस्वरूप याचे सुस्पष्ट ज्ञान या ग्रंथात आहे. मुख्य ब्रह्म याविषयीची विविध मते यांचा निर्णय आणि आपण स्वतः कोण याचे सुस्पष्ट सुबोध विवेचन येथे केले आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण, बोलिले असे श्रीराम. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण, बोलिले असे श्रीराम. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न श्रीराम. उपासनेचे मुख्य लक्षण, विविध काव्यांची लक्षणे, विविध प्रकारच्या चतुरपणाची लक्षणं, मायेच्या उत्पत्तीची लक्षणं, पंचमहाभूतांची लक्षणं आणि या सर्वांच्या निर्मात्याचे स्वरूप लक्षणं याविषयी सुस्पष्ट विवेचन येथे केले आहे. शिष्यांच्या नाना शंका, चुकीच्या समजुती, संशय, नाना प्रश्न या सर्वांचे निराकरण येथे केले आहे. जीवनातील रसिकता, आनंद, कर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन, परमार्थाकडे बघण्याची विषण्ण अवस्था या सगळ्याबद्दलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न दूर होतात. खरा शुद्ध परमार्थ म्हणजे काय हे समजते. म्हणजेच दासबोधाच्या पठणाने अज्ञान दूर होते आणि शब्दातीत असे समाधान प्राप्त होते, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचे किम कदा श्रीराम. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला श्रीराम. अनेक विषयांचे विवरण या ग्रंथात केले आहे. या ग्रंथामध्ये जे जे सांगितले आहे ते सर्व इथे सुरुवातीलाच सांगता येत नाही. संपूर्ण दासबोध 20 दशकात विभागला असून प्रत्येक दशकात 10 समास आहेत. प्रत्येक दशकात जो विषय मांडला आहे त्याचे नाव त्या दशकाला दिले आहे. नाना ग्रंथाच्या समती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम. नाना समती अन्वये, म्हणूनी मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी ये, प्रत्यक्ष आता श्रीराम. उपनिषदे, वेदांत, श्रुती यासारख्या अनेक धर्मग्रंथांचा आधार घेऊन आणि मुख्य म्हणजे शास्त्रप्रचितीबरोबर स्वानुभवाचा आधार घेऊन हा ग्रंथ लिहिला आहे. असे अनेक आधार असल्यामुळे याला खोटा म्हणता येणार नाही. तरी याचा अनुभव प्रत्यक्ष पुढे येईलच. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या समती, भगवद वाक्ये श्रीराम. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत श्रीराम.
भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, येमगीता, उपनिषदे, भागवत, श्रीराम इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ, भगवत वाक्य यथार्थ निश्चयेसी श्रीराम. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्या विरहित नसे, बोलणे येथीचे श्रीराम. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी श्रीराम. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला. अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे श्रीराम. अनेक ग्रंथांचा व भगवत वचनांचा आधार घेऊन दासबोधामध्ये विषय मांडले आहेत. पण काही मत्सरी मंडळी यातील विषय मांडणीस खोटा म्हणून हिणवतात. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद, वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, येमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचा आधार घेऊन हा दासबोध लिहिला आहे. आणि येथे जे सांगितले आहे ते भगवंताच्या मतास अनुसरून लिहिले आहे. भगवंत वचनावर अविश्वास दाखवणारा असा कोणी पापी माणूस असेल का? हा ग्रंथ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण अभ्यासल्याशिवाय जो या ग्रंथाला उगीचच नावे ठेवतो तो खरा दुष्ट बुद्धीचा दुराभिमानी असतो. दुराभिमानामुळे मत्सर, मत्सरापोटी तिरस्कार, तिरस्कारातून क्रोध जन्माला येतो आणि अशा रीतीने मन विकृत होऊन कामक्रोध वाढतो आणि तो आतून नासक्या मनस्थितीत जाऊन पोहोचतो. हे जगात प्रत्यक्ष दिसून येते. कामक्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविताच पावला, मृत्य राहो श्रीराम. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम श्रीराम. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले, सकळीत मार्गे श्रीराम. काम क्रोधाने लडबडलेल्याला चांगला माणूस कसे म्हणावे? उदाहरणार्थ, राहू अमृत प्यायला होता, त्यामुळे तो अमर व्हायला हवा होता, पण त्याच्या कामक्रोधाच्या वृत्तीमुळे अमर होण्याऐवजी तो मरण पावला. आता एवढे बोलणे पुरे. प्रत्येकाने आपली कुवत असेल तेवढे त्याने घ्यावे. प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा असतो आणि हा अधिकार विश्वासाच्या आणि श्रद्धेच्या मापाने मोजता येतो. जो विश्वासाने, श्रद्धेने दुराभिमानाचा ताठा सोडून लवलीन होऊन नम्रतेने शरण जाऊन श्री समर्थांच्या शरणी अहंकाराला झोकून देईल, त्याला त्याचे पूर्वसंचित कर्म काय आहे, त्याची पात्रता काय आहे हे न पाहता श्री समर्थ माऊली त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचे मांगल्य भरून टाकतील. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एक सरा श्रीराम. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे श्रीराम. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती, इये ग्रंथी श्रीराम. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य केवळ यथायोग्य, विवेके सहित श्रीराम. आता दासबोधाच्या श्रवणाचे फळ सांगतो. त्यामुळे प्रथम माणसाच्या विचारांमध्ये बदल घडून येतो, नंतर त्याच्या वागण्यात बदल होतो, त्याच्या मनातील सगळे संशय मिटून जातात, सायुज्य मुक्तीच्या रहस्याचे आकलन होते आणि ती कठीण साधनेशिवाय साध्या सोप्या पद्धतीने प्राप्त करण्याचा मार्ग सापडतो.
परिस्थितीच्या आघाताने डगमगून जाण्यापेक्षा परिस्थितीकडे सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी येते. अंतःकरणात सुखदुःखाला निधड्या छातीने सामोरे जाण्याची कला अवगत होते. आत्मस्थितीबद्दलचे अज्ञान, जीवनातील दुःख, खोट्या समजुती नाश पावून ज्ञानप्राप्ती होते. अशी या ग्रंथाची फलप्राप्ती आहे. योग्यास परमभाग्य असणारं वैराग्य याची प्राप्ती होते. व्यवहारात चातुर्याने आणि विवेकाने कसे वागावे हे कळते. भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती श्रीराम. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी श्रीराम. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे श्रीराम. चुकीच्या कल्पना असणारी अवगुणी आणि अवलक्षणी माणसं या ग्रंथाच्या श्रवणाने सद्गुणी होतात. माणूस चतुर होतो. तर्क लावून हुशारीने सूक्ष्म विचार करू लागतो. कोणत्या वेळी कसे वागावे याची चांगली जाण त्याला येते. आळशी माणसे उद्योगी होतात. पापी माणसांना पश्चाताप होतो आणि ते सुधारतात. निंदा करणारे प्रेमादराने भक्ती करू लागतात. जे संसारात गुरफटले आहेत ते अध्यात्म मार्गाची वाट धरतात. मूर्ख लोक सावध होतात. जे भक्तिहीन असतात ते भक्ती मार्गाची कास धरून मोक्ष मार्गाने वाटचाल करू लागतात. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे श्रीराम. नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेक संसाराचे, नासती श्रवणे श्रीराम. ऐसे याची फलश्रुती, श्रवण चुके अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान श्रीराम. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त श्रीराम. अशा रीतीने या ग्रंथाच्या श्रवणाने नाना प्रकारच्या दोषांचा नाश होऊन पापी माणूस पवित्र होतो आणि चांगली गती प्राप्त होते. मी देह आहे या समजुतीमुळे येणारे कठीण प्रसंग, संशयामुळे निर्माण होणारे भ्रम, संसारातील हर तऱ्हेचे उद्वेग, दुःखाचे प्रसंग यांना सामोरे जाण्याची कुवत दासबोधाच्या श्रवणाने येते. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. याच्या श्रवणाने अधोगती थांबते आणि वाऱ्याप्रमाणे चंचल असलेल्या मनाला खरी विश्रांती, समाधान व शांती लाभते. मात्र श्रवण करणाऱ्याची जशी मनोवृत्ती असेल तसेच फल त्याला मिळते. मत्सर वृत्ती आणि दोषदृष्टी ठेवून जो श्रवण करील त्याला त्याच्या विचारासारखेच फळ मिळते हे सांगणे नकोच. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास प्रथम. जय जय रघुवीर समर्थ.